त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांचा हा दुसरा संग्रह जो आहे आमच्यावरून प्रकाशित होतो आहे. आणि त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचं जसं स्वागत केलं महाराष्ट्रातल्या काव्यरसिकांनी, तसं याचं सुद्धा स्वागत करतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. शुभ्र नभाचे काठ कवी श्रीपाद जोशी, प्रकाशक शिवानी केसकर, या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं असं मी मान्यवरांच्या वतीने जाहीर करतो. अशार मेरे यूं तो ज़माने के लिए है, कुछ शेर फ़कत उनको सुनाने के लिए है. ये इल्म का सौदा, ये रिसाले, ये किताबें सिर्फ एक शख्स की यादों को भुलाने के लिए है. खडी साखरेचे पाय घुसळू नको अशा पद्धतीची ज्यावेळेस खडी साखरेचे पाय असं बाबा बोरकर म्हणतात त्यावेळेस अंगावर काटा येतो. किंवा कुसुमाग्रजांची कविता असेल, पृथ्वीचं प्रेमगीत सारखी कविता असेल, त्यातला जो रोमॅन्स आहे, तर ह्या सगळ्या कवींचे एक संस्कार आपल्यावर झाले आणि एक पायवाट थोडी मोकळी झाली कवितेची. संत साहित्य मधल्या काळात वाचलं गेलं. संत रामदास असतील, त्यांचे मनाचे श्लोक असतील, त्यातली जी तळमळ आहे, अस्वस्थता आहे समर्थांची, त्या गोष्टींचा एक मनावर परिणाम झालेला आहे. संत तुकारामचं मी बऱ्याच काळाचं वाचतो आहे. गाथा ही आता न सुटणारा कोड आहे, शेवटपर्यंत आपल्या सोबत राहील. असं की तुकारामांचा कुठला अभंग कोट करायचा असा प्रश्न होता अशा वेळेस, की त्यांची जी अस्वस्थता आहे, तळमळ आहे, त्रागा आहे आणि परत भगवंताला शरण जाणं आहे, ते सरेंडर असणं जे आहे, डेडिकेशन आहे, त्यांचं समर्पण आहे, ती वृत्ती तुकारामांची मी खूप जवळून आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतात की माझे मज कळो येते व गुण काय करू मन अनावर, आता आड उभा राही नारायण दया सिंधुपणा साचे करी, वाचा बोले परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. तर हे इंद्रिया अधीन होणं जे आहे, किंवा एक वेळ करी या दुःखा वेगळं, ज्यावेळेस एकदा या दुःखा वेगळं कर अशी एकच ओळ, म्हणजे अनेक असे अभंग आहेत की एक ओळ म्हणजे इट्स अ स्टेटमेंट, इट्स अ पोएम. मग धन्यवाद. दिनेश